आता आपण जातोय नदी बघायला. वेल्हेवाट लावायला पाहिजे. धबधबा इकडे इकडे धबधबा आहे. हे बघा खेकड्याचा वरचा आवरण. रास पाणी आहे, रास. सो हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर आज वार आहे सोमवार बोललो आज कुठंतरी जायला पाहिजे. आज व्लॉग तर बनायला पाहिजे. व्लॉग भाई पडतच नाहीत, म्हणजे आठवड्याला एकच पडतोय. आठवड्याला 2 तरी आपल्याला पाडायला पाहिजेत. तर आता आपण जातोय. आता आपण म्हणजे मीच जातो, एकटाच जातोय. जरा आपल्या नदीला जरा बघतो पाऊस आलाय काय, म्हणजे पूर आलाय काय. पाऊस नाही, पूर आलाय काय. कारण की काल मजबूत पाणी आला होता. काल मी जेव्हा येत होतो ना कामावरून, तेव्हा मजबूत खूप पाऊस आला होता. पाऊस नाही, पूर आला होता. आयुष काय होतं, हां पूर आला होता. मी शिरगावबंद आलो ना तेव्हा. तर आता बघूया. आता काल दिवसभर पाऊस पडत होता आणि आता पाऊसच नाही. हा बघा पाऊस, बघा पाऊस अजिबातच नाही. तर बघूया पूर असेल तर दाखवतो, नसेल तर नाही दाखवत. आणि संध्याकाळी कुठं तर गेलेला तर चांगलीच गोष्ट आहे. नाही गेलं तर आपण अजून एक बघतोय. जरा मी शोधतोय कुठला तरी आयडिया, कंटेंट शोधतोय. बघूया भेटली तर दुसरा पण व्लॉग येईल लवकरच. ओके चला, आपण तोच तर पूर बघा. आणि मध्ये जर का चांगलं दाखवण्यासारखं असेल ते पण बघा. एन्जॉय. जर तुमच्याकडं कुठलं काय म्हणजे आयडिया असेल ना, आयुष असले व्लॉग कर, असले कर, तर कंटेंट मला कमेंटमध्ये सांगा. मी ते करायचे ट्राय करतो. आता आपण जातोय नदी बघायला. भाई कुठला हा कंटेंट आहे मला समजत नाही. काय कंटेंट नाही म्हणून भाई नदी बघायला जातोय. पूर आलाय काय, पण इथून तर दिसतोय पूर नाही आला. म्हणजे पाणी चांगलं आहे इथं. आपण आहे ना ह्या पाण्यात मासे वगैरे पकडू शकतो. कसला दिसतोय भाई, हा मासे वगैरे पकडू शकतो एकदम पद्धतशीर. खेकड्यांना जरा बघा पाहिजे. नाही खेकड्या लायकीचा पाणी नाही आहे. वाहून जाऊ बघा पाऊस आला. खेकड्या लायकीचा पाणी तर नाही आहे. आणि तुम्हाला रस्ता दाखवतो, रस्ता बघा. आणि आता आपले येणार आहेत बाप्पा काहीच महिन्यात, 2 महिन्यात. ते पण बघा तुम्ही. आपल्या बाप्पाचा व्लॉग आहे ना एक नंबर होणार आहे. कारण की इथला पण, आपल्या गावातला पण येणार आहे, कोकणातला सुद्धा व्लॉग येणार आहे. आपल्या घरचा बाप्पा असतो तेव्हा. आणि आपण मुंबईला जाणार आहे. आधी आपण गेलो होतो ना शुभमदा पिवकडं, तिकडे पण जाणार आहे. तिकडचा पण व्लॉग येणार आहे. ओके चला, तिकडचा पण व्लॉग बघा तुम्ही आणि इकडचा पण बघा. आणि 2 व्लॉगपैकी, म्हणजे 2 नाही जास्त येणार, कोकणातला आणि मुंबईपैकी या दोघांपैकी कुठले व्लॉग आवडतात ते पण तेव्हा सांगा. अजून खूप टाईम आहे त्याला. मी तुम्हाला आठवण करून देतो. फक्त सांगून ठेवलं आहे. हे बघा, इथून अशी आपली वाट आहे. ही आहे पायवाट. आणि इथं आपण एक रील बनवलेली, माहिती आहे काय, संजय त्याच्या कलमात. वर्ष झालं असेल आय थिंक. कुठलं होतं, हां बघा ह्या कलमाची इथं एक रील होती. एक नंबर होती ती रील. आणि इथून आणि हा कचराचा विषय. हा कचऱ्याचा विषय बघा कसला आहे, मजबूत ना. कचरा रास. आता बाप्पा यायच्यात म्हणजे 2 महिन्याच्या आत हा कचरा म्हणजे विल्हेवाट लावायला पाहिजे, एवढंच बोलतो. आणि लावतील, ग्रामपंचायतवाले करतील कदाचित का. आणि बघा इथून जो आता पाणी आलं आहे, इथून हा बघा एक लक्षात ठेवा, आपल्या गावात जेव्हा इथून पाणी येईल ना तेव्हा समजायचं खऱ्या पावसाला सुरुवात झाली. ही आपली मेन जागा आहे. घाण पाणी आहे म्हणा, कचरा वगैरे म्हणून, पण इथून जेव्हा पाणी यायला सुरुवात होईल तेव्हा पावसाला सुरुवात झाली असं म्हणायचं. ती बघा आपली शाळा, स्कूल न्यू इंग्लिश स्कूल पोपली. आणि तिथं पूल आहे. इथून आपण जायचं असा. हा हे बघा इकडं कोण फंसवणे, तुम्हाला आता इज्जती सांगतो. बघा इकडं कोण फंसवणे, इथं पूल आणि इकडं पोपळी आणि तिकडं मार्केट, असा विषय आहे. तर आपल्यापासून किती मिनटं, 5 मिनटावर स्कूल आहे फक्त. म्हणजे कसं 7:30चा जेव्हा असेल ना तेव्हा 7:30ला निघायचा, जरा 5 मिनटं लेट, एवढाच विषय. पण मजा होती तेव्हा. शाळेत जी मजा होती ना ती आता कुठंच नाही. तेव्हा वाटायचं शाळा नको म्हणून, पण आता वाटतंय शाळा पाहिजे होती, असा विषय. आणि हे आहे सह्याद्री. तेव्हा तिथं धबधब चायला क्लिअरिटी नाही म्हणून एवढी थांबा जरा झुमिंगचा जरा विषय होतोय ब्रो. हा बघा दिसतंय काय, तिकडं धबधबा आहे. धबधबा इकडे धबधबा आहे. आणि ही नदीला आला पूर. कुठं काय पूर, त्या साईडला नदी वळले. थांबा तुम्हाला तिकडून दाखवतो. भाई आपण या वर्षात आहे ना खेकडे माशाचा व्लॉगच केला नाही. ते आता मला काय वाटतं माहिती आहे काय, आता ह्या 2-3 दिवसात आता पाऊस कमी आला तेव्हा जायला पाहिजे होता, पण तेव्हा चूक झाली. आत्ता लवकरात लवकर खेकड्याला पण जायला पाहिजे. कारण की व्लॉगच नाही. खेकड्याला व्ह्यूज पण मजबूत येतात भाई. कोकण बोलूया, खेकडे आणि मासे आलेच ना ब्रो. त्याला पण आता बघतो, ट्राय करतो जायचा. व्ह्यूज पण चांगले भेटतील त्याला. आणि एवढंच विषय. आणि खेकडी खायला पण भेटतील. चला आता तिकडचं तुम्हाला पाणी दाखवतो. इकडचा बघत लिहू,
इकडं पूर आलाय तो मजबूत आलाय आता भाई खेकड्याने याय पाहिजे रे. हे बघा खेकड्याचा वरचा आवरण बबलूला मारली रे. बबलू मी आला रे. बघा राच रूप रिप. हे बघा आता मी जो तुम्हाला व्ह्यू दाखवतोय ना तिथं आहे ना, म्हणजे गणपतीसाठी आहे ना, गणपती बाप्पासाठी विसर्जनसाठी जेव्हा आधी ठेवतात ना, आता ह्या ठिकाणी आहे ना एक नंबर. म्हणजे शिगोणवाडीतले इथं माणसं आहेत ना ते विसर्जन करतात. इथं खाली ढव आहे, म्हणजे ढव आहे ना, ढव करतात आणि आपण वर करतो. तिकडं वर आपण करतो. तर इथं एक नंबर म्हणजे ठेवायला पण एकदम पद्धतशीर जागा आहे त्यांना. खाली जागा पण करायची गरज नाही. हे बघा पूर्ण सपाट आहे इकडे, एकदम सपाट. इथं जरा नॉर्मल जरा करायला लागेल. आणि हे बघा इकडे खाली ढव करायला लागतो त्यांना जेसीबीनी. जर पाणी कमी असेल तर ठीक, तरच ढव करायचा. जर पाणी एवढा असेल ना त्यांना ह्याच्याहून जरा जास्त, तर मग ढव बी नाही. मग ह्याच्यातच बाप्पा मग आपण हाताने ढव करायचा. हाताने ढव केला एवढा खोल नाही होत. आणि जेव्हा जेसीबीने करतो ना तेव्हा मजबूत खोल. जेसीबीने केला मजाच मजा. बघूया यावेळी क्वेश्चन करतो तर कदाचित जेसीबीनेच करायला पाहिजे. एक नंबर मजा येते. पण भाई सकाळी यायचा मस्त की, आणि रात्री पप्पाचं विसर्जन. भाई मी मगातपासून इथं आलोय. मी नदी तुम्हाला पूर सोडून बाकी सगळं दाखवतोय. थांबा मी पूर बघा. पूर आमच्या नदीला आला. पूर बघा मजबूत आहे. पाणी मजबूत आहे. रास पाणी आहे रास. हा बघा पाणी, हा काय कमी पाणी आहे. ह्याच्यात जो टाकली ना तुम्हाला जाल जो खाली डायरेक्ट चिपळून राहू दे. एक सबस्क्रायबर कमी होईल माझं. व्हॉट असू दे, जगा तुम्ही जगा आणि बाकीच्यांना पण जगू द्या. हा पाणी चांगलं आहे की, मजबूत पाणी आहे. काय आता खेकडीचा जरा विषय होईल, पण याच्यात पण काही माणसं खेकडी पकडतात. आपण पण पकडू, एवढा काही विषय नाही. फक्त पकडायचं आपल्यासोबत पार्टनर चांगला पाहिजे, एवढाच विषय आहे. पार्टनर चांगला असेल ना तर काय. हे बघा हे खेकडीच पकडायला आले होते. आतडीन खेकडीचा विषय पकडू दे. ते बाबा आहेत ना ते पण खेकडीच पकडत होते. मी आलो ना म्हणून यायला कोण जो वरडत आला काय जो समजना, गेलो जो पुढं. म्हणतात ह्याच्या आवाजाने जो खेकडी पण बाहेर येणार नाहीत, आपणच जातो पुढं. ह्याला काय बोलून काय फायदा नाही, गेलो पुढं. दोस्त तुम्ही आहे ना बघा एक नंबर. पण व्ह्यू कडक आहे आमच्या नदीला भाई. आमच्या नदीला नदीचा नाद नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाद नाही ब्रो. बघा काय व्ह्यू आहे बघा. इथं पाणी, इथं पूर्ण आधी नदी भारी होत्या, पण असू दे आता काय वाट लागली ती लागली आता म्हणा. आता इथं पाणी, इथं पूर्ण सपाट इथपर्यंत. आणि पुढं आहे ती सह्याद्री राप राप कडक. आणि ह्या साईडला काय, ह्या साईडला नॉर्मल व्ह्यू आहे, एवढा काही खास नाही. पण माझ्या पाठीमागं नाद निनादला ब्रो. सिनेमॅटिकचा आनंद घ्या. बघतो आता ह्याच्याला सिनेमॅटिक काय करायचा जो मला समजत नाही. ह्या आयफोन असतं ना ह्या नदीमध्ये आहे ना, डायरेक्ट मग खालून असं शूट असतं, डायरेक्ट खेकड्याचा शूट. तू समजा हां नाही, तू समजा नाही. तो वरच्यावर शूट घ्या आणि आनंद घ्या तुम्ही. बघा मला जमतंय का. तर गाईज कसा वाटला सिनेमॅटिक. नाद नाही असू दे, ट्राय केलाय. मला इथलं सीन आवडलं म्हणजे सिनेमॅटिकचा. तो असं हे होते ना, फुल होते ना, आणि पाठी बॅकग्राऊंडला आपली नदी होती, तो कडक आलाय. इथं आपल्या नदीत 3 स्मशानभूमी इथून मला दिसत आहेत. तुम्हाला पण दाखवतो 3 स्मशानभूमी. बघा ही आहे ती पोफळीची, ही आहे ती शिंगोणवाडीची राप रूप रिप, आणि ती आहे ती तुमच्या भावाची म्हणजे आपल्या कदमवाडी तिकडची वरची अमलिकवाडी. या रोप रेप राप राप. तिथं वर ते बाबा खेकडी पकडतायत ना, घर टाकून आतडी वगैरे लावून एकदम पद्धतशीर. तिथं आहे ना, म्हणजे संयमाचा खेळ आहे, सगळं काही संयमाचा खेळ आहे. तुम्ही आता बोला, आता 5 मिनटं खाली टाकली तातडी वगैरे एकदम पद्धतशीर लावून खेकड्यांसाठी, आणि 5 मिनटं 10 मिनटं घंटा येणार नाहीत, लवकर अजिबात येत नाहीत कधी पण खेकडी. त्यांना आधी वास गेला तरच येतात. गेल्या वर्षी आपण जेव्हा आलो होतो ना नदीला पूर बघायला, तेव्हा भाई एवढाचा नव्हता पूर, तेव्हा इथपर्यंत आला होता. इथपर्यंत तेव्हा मग पूर होता. तुम्हाला लिंक टाकतो मी, ती बघा. तेव्हा आहे ना आम्ही इथं उभं होतो, आम्ही 5-6 जण होतो. बघा इथं बघा ही आमची पोझिशन होती, आणि इथून एवढा भाई कडकच ह्याच्या खाली. आणि आम्ही इकडं पण गेलो होतो या साईडला, मलीत गेलो होतो. मलीत इकडं आहे आमची मलीत पण गेलो होतो.
आणि इथून रूट आहे तो, म्हणजे आधी होता, आता भाई जाऊ नका पस्तावाल, कीड वगैरे असतील, साप वगैरे. तर आजचा ह्याचा पुराचा व्लॉग जो पण काय होता तो हाच होता. भाई त्या एवढ्या पुरात ना बाबा हे पकडते दातडी, ठीक आहे पकडू दे की भाई एवढं संयम भाई, एवढं वेळ आपण तर नाही राहू शकत. त्यापेक्षा रात्री जायचा मस्तपैकी, या दिसला दिसला टाक मास टाक हात भेटला ह्याकडा, असा विषय आहे तो रात्रीचाच मस्तपैकी हां. तर जो पण काय व्लॉग होता तो हाच होता. किती मिनटात झाला आहे काय माहीत नाही, कमी मिनटात झाला आहे माझ्या मते तरी. तर जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा. आणि हां, या व्लॉगला 15 लाईक करा, 15 फक्त 15, 20 नाही बोले 15. ओके, बाय बाय, पीस आउट. काळजी घ्या. जीता हूँ त्योहारों में, हाँ थोड़ा पापी मैं गाली देता काफी, पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी. 3